नमस्कार, मी भारती सहस्रबुद्धे. आनंदाचं पान या आपल्या पुस्तकांविषयीच्या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. या कार्यक्रमात आपण आजवर सगळ्या साहित्य प्रकारांविषयी बोललोय, पण तरीही थोडा कमी चर्चेला गेलेला साहित्य प्रकार म्हणजे नाटक. नाटकाच्या पुस्तकांविषयी फारशी चर्चा झालेली नाही आणि म्हणूनच आज आपण एका आघाडीच्या नाट्यलेखकाशी गप्पा मारणार आहोत, ज्यांचं 3 नाटकांचं एकादशावतार इत्यादी हे पुस्तक नुकतंच प्रकाशित झालंय. या तिन्ही नाटकांविषयी आणि एकूणच नाट्य चळवळीविषयी गप्पा मारूया लेखक प्राजक्त देशमुख यांच्याशी. प्राजक्त, स्वागत आहे तुमचं. मी मुद्दाम तुमची ओळख लेखक प्राजक्त देशमुख कारण आज आपण पुस्तकांविषयी बोलणार आहोत. खरं तर मी एकादशावतार वाचलं, 3ही नाटकं त्यातली वाचली. जनरली कसं आपल्या आनंदाचं पानमध्ये कथा कादंबऱ्या यांच्याविषयी बोललं जातं. मला असं वाटतं अगदी दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदाच आपण नाटकाचं पुस्तक म्हणजे ज्यात नाटकं लिहिलेली आहेत अशा पुस्तकाविषयी बोलतोय. तर मला अगदी सुरुवातीला प्रश्न विचारायचा आहे की अशा पद्धतीने जे आपण बघणं प्रिफर करतो असं नाटक पुस्तक रूपात यावं आणि त्याचा कसा प्रतिसाद मिळेल वाचकांकडनं, या सगळ्या विषयी तुला काय वाटतं? नाही, मला अगदी पुस्तक मी मुद्दामून बरोबरच ठेवलं होतं. जरी गाडीत आपण हा कार्यक्रम करणार असलो तरी पहिलं तर मला खूप तुम्हाला धन्यवाद द्यायचे यासाठी, कारण की बऱ्याचदा असं होतं की नाटकाचं जे पुस्तक आहे, संहितेचं जे पुस्तक आहे, त्याला एक असं मला बऱ्याचदा माझ्या लक्षात आलंय की थोडंसं साहित्य म्हणून त्याच्याकडे जरा दुर्लक्षच होतं त्याच्या पुस्तकाकडे. कारण की बऱ्याचदा त्याचं मंचन व्हावं यासाठी त्याचं एक प्रमुख त्याचं ध्येय लिखाणाची पूर्तता कधी होते, परिपूर्णता कधी होते, जेव्हा मंचन होतं. त्यामुळे ह्या भागाकडे त्याचं थोडंसं दुर्लक्ष होतं असं मला वाटतं. आणि मला याचं एक मोठं क्रेडिट मला आमचे प्रकाशक पॉप्युलर प्रकाशन यांना पण द्यावं असं वाटतं की त्यांनी सुद्धा मला विचारलं की तुमची ही काही पुढची जी नाटकं आहे काय असेल पाठवा, कारण पहिलं देवबाबळी त्यांनी छापलं होतं. तर त्या निमित्ताने आणि मला असं वाटतं की जी दीर्घांक एकांकिका व्यावसायिक नाटक सोडून जे समांतर रंगभूमीवर जी नाटकं होतात त्याची पुस्तकं मला वाटतं होणं खूप गरजेचं आहे. नाही तर काय होतं, त्या कलाकारांकडे किंवा तंत्रज्ञांकडे त्याची एक छापील प्रत असते, झेरॉक्स असते आणि ती कालौघामध्ये मग ती कोणाकडे राहत नाही आणि मग आपलं फक्त बोलण्यामध्ये आणि चर्चेमध्येच असं राहतं की खूप चांगली संहिता होती पण आता ती कोणाकडे नाहीये. तर त्या निमित्ताने त्याचं जतन होतं आणि जर ते त्या पद्धतीचं लिखाण असेल तर ते काळाच्या कसोटीवर पण राहतं आणि पुढे पण लोक त्याला वाचतील. प्राजक्त, हे पुस्तक वाचत असताना माझ्या मनात 2 विचार होते. एक तर म्हणजे की आता हे पुस्तक रूपात आहे तर अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कुणालाही त्यांच्या भागात छोटेखानी प्रयोग करायचा असेल तर ते या पुस्तकाच्या माध्यमातून करू शकतात. आणि दुसरं म्हणजे आपण एखादी कथा वाचतो, कादंबरी वाचतो, त्या पद्धतीने मी ते वाचले आणि ते खरंच तशाच पद्धतीने मला प्रत्येक नाटक वाटत गेलं. तर एक तर या 3 नाटकांविषयी तू थोडक्यात सांगावं आणि त्यामागची तुझी भूमिका. मी भूमिका तर पुस्तक जेव्हा तुम्ही घ्याल त्यात सविस्तर लिहिलेलीच आहे, पण एक पुस्तकाची ओळख म्हणून मी सांगतो की हे एकादशावतार इत्यादी नावाचं पुस्तक आहे. याच्यामध्ये 3 नाटकं आहेत, 3 दीर्घांक आहेत. एक दीर्घांक पहिला आहे तो अर्थातच शीर्षक जे आहे एकादशावतार हे ते नाटक आहे. दुसरं नाटक आहे बुद्रुकवाडीचा मारुती बाटला आणि तिसरं नाटक आहे जाळी आली लंका. 3ही नाटकांचं मी दोन ओळीतच त्याची एक साधारण गोष्ट सांगतो. एकादशावतार हे अशा गावामधली गोष्ट आहे ज्या गावामध्ये आता जत्रा भरलेली आहे किंवा भरणार आहे आणि 2 शक्ती स्थळ निर्माण झालेली, एक सरपंच आणि एक तरुण सरपंच होऊ पाहणारा असा मुलगा. आणि त्या तो जो मुलगा आहे जो त्या जत्रे समितीचा अध्यक्ष झालेला असतो आणि तो त्या गावामध्ये नवीन नाटक आणायचं ठरवतो. ते नाटक असतं विष्णूचं नाटक आणि शहरातून मुलं येणार असतात सगळं परफॉर्म करायला आणि जो आत्ताचा सध्या सरपंच आहे तो ते सगळं नाटक होऊ नये अशा पद्धतीने तो थोडासा त्याची इच्छा असते आणि मग ते सगळं नाटक कसं पुढे जातं आणि जी मुलं असतात नाटक करणारी त्यांचा सगळा ग्रुप येऊन पोहोचतो गावामध्ये. फक्त एक नट येऊ शकत नाही जो विष्णू आहे
विष्णूचं पात्र करणारा, आणि मग तिथे काय गोंधळ उडतो असं ते थोडस आता त्याचं एक काय म्हणतात, एक प्रतिकात्मक थोडस भाष्य करायचा प्रयत्न केलेला आहे. शंकरचं भूमिका करणारा आलेला आहे, ब्रह्माची भूमिका करणारा आलेला आहे, आणि विष्णूची भूमिका करणाराच पोहोचत नाही. सो आपल्या आपल्या ज्या स्क्रिप्चर्स मध्ये आणि ज्याच्यामध्ये जी तीन कामं ह्या तीन देवता करतात असं सांगितलंय की निर्माण करणं, विध्वंस करणं आणि पालन पोषण करणं. तर याच्यामध्ये पालन पोषण करणारच तिथं न आल्यामुळे काय होतं असं एक काहीतरी एक सांगायचं त्याच्यामध्ये प्रयत्न केलाय. दुसरं बुद्रुकवाडीचा मारुती बाटला हे जे नाटक आहे, हे नाटक एका एका एक अशी घटना मला एका व्हिडिओवर मला बघायला मिळाली होती, ज्याच्यामुळे मला खूप अस्वस्थ झालं होतं. आणि इव्हेंच्युअली मी हे नाटक लिहिलं, जे मला नंतर कळलं की ती त्या व्हिडिओची रिॲक्शन असावी. एका मुलाला एका मंदिरामध्ये गेला म्हणून एका लहान मुलाला मारलं होतं, मारहाण झाली होती. आणि ते बघून मला खूपच काहीतरी वाटलं होतं. आणि मग माझ्या पण भूतकाळातल्या काही गोष्टी मला त्यामुळे आठवल्या, आणि त्याच्यातून हे सगळं तयार झालं. आणि ते त्या गावामधलं एक सामाजिक भाष्य त्याद्वारे करायचा प्रयत्न केलाय. आणि तिसरं नाटक म्हणजे जाळी आली लंका. लॉकडाऊन मध्ये जर आपल्याला आठवत असेल, आणि अर्थातच तुम्ही मीडियामध्ये काम करणारी मंडळी तुम्हाला तर आठवतच असेल, एक हनुमान चालिसाचं एक जरा प्रकरण जरा सगळं झालं होतं. त्याच्या मागचं राजकारण किंवा त्याच्या मागचं ह्या सगळ्या गोष्टी काय असतील त्या असो, परंतु एक सामान्य प्रेक्षक म्हणून जेव्हा मी ते बघत होतो, तेव्हा मला ते कुठे कुठे चाललंय आणि एक मूळ मुद्दा काय आहे, आणि तो कसा एक फार्स तयार झालेला आहे, कसं ते एक सटायर तयार झालेलं आहे, कुठेही कसंही ते विचित्रपणे वाढत आहे, याच तर त्या घटनेवरची एक मला वाटतं प्रतिक्रिया म्हणून जाळलेली लंका हे नाटक मी त्याच्यावरची रिॲक्शन म्हणून मी ते लिहिलं होतं. आणि तीनही नाटकांची जर एक धागा काय असेल तर पहिला धागा हा आहे की तो एक सटायर पद्धतीने या सगळ्या गोष्टींकडे एक तिरकस पद्धतीने बघितलं आहे. आणि नंबर 2 या त्या कारणाने कॉलेज म्हणजे रुईया कॉलेजची मुलांनी पहिले 2 नाटकं केली होती, आणि रुईया कॉलेज मधली पासआउट झालेल्या काही मुलांनी जाळलेली लंका केली होती. असे 2 समान धागे आहेत. मला ना हे नाटक वाचताना किंवा तीनही नाटकं वाचताना हा प्रश्न वारंवार पडत होता की ही खरं तर त्यातल्या 2 गोष्टी या बातम्यांचा भाग होत्या. 3 जी नाटकं ज्यांच्याबद्दल आता तुम्ही सांगितलं त्यात, म्हणजे जाळलेली लंकामध्ये तुम्ही जो प्रसंग हनुमान चालिसाचा किंवा तो व्हिडिओ मधला मुलगा, हे दोन्ही बातम्यांचा हे होता. आणि आता म्हणजे जे काय घडतं आहे त्याच्यावर मग समाज माध्यमातून तुम्ही रिॲक्ट व्हा किंवा एखाद्या कलाकृतीच्या माध्यमातून रिॲक्ट व्हा, लोकांनी नाराज होण्याची, लोकांची मनं दुखावण्याची खूप जास्त प्रमाणात गोष्टी घडतात आहे असं आपल्याला दिसतं. खूप लवकर मनं दुखावली जातात, खूप लवकर भावना दुखावल्या जातात. असं असताना जे काही घडतं आहे त्यावर व्यक्त होणं ही अर्थात कलाकाराची, लेखकाची जबाबदारी असताना, काहीतरी लिहित असताना बॅक ऑफ द माइंड हा विचार असतो का लेखकाच्या किंवा कलावंताच्या मनात की अरे याची रिॲक्शन काय होणार? हो, निश्चितच असतं ना. आणि आता ज्या पद्धतीने ते ज्या पद्धतीने एक त्याचा स्फोट ज्या पद्धतीने होतो, आता मला आठवत नाही, मी फेसबुक तर मी जवळपास बंदच केलेलं आहे. मी ट्विटर कधी अशा कारणाने काही प्रमोशन करायचं असेल किंवा काही असेल तेवढंच मी वापरत होतो. इंस्टाग्राम मी जास्त करून त्याच कारणासाठी वापरतो. काय होतं, आपल्याला काहीतरी 2 गोष्टी असतात. समाज माध्यम हातामध्ये असली की आपण खूप प्रतिक्रियावादी होतो असं मला वाटतं, की इथं काहीतरी घडलंय आणि लगेच एक प्रतिक्रिया आपल्याला नोंदवायची. मला असं वाटतं की प्रतिक्रिया आणि प्रतिसाद याच्यामध्ये जो फरक आहे तो हा फरक आहे. एखादी घटना घडल्यानंतर त्याची एक काहीतरी त्याच्याबद्दलचं एक रिॲक्शन एक तयार होते. त्या रिॲक्शनला
लगेच व्यासपीठ न देता त्याच्या दोन्ही बाजूनी नीट चर्चा करून त्याच्यातून एखादा क्रिएटिव्ह माणूस असं जर काही निर्माण झालं तर त्याला खूप शांतपणे त्याच्याबद्दल, मला हे पुस्तक लिहिल्यावर मला असं वाटतं की मी जे जे घडलं, ज्याची रिॲक्शन म्हणून माझ्यात झाली, तो संवाद साधला मी, याचं समाधान मला मिळतं. आणि अर्थातच आता आत्ताची परिस्थिती अशी आहे, मग ती कुठल्याही कारणाने असू द्या, ती राजकीय कारणाने असू द्या, ती सांस्कृतिक कारणाने असू द्या, कुठल्याही कारणाने असू द्या, पण सगळ्यात जास्त ती परिस्थिती आता तंत्रची जी प्रगती झाली आहे त्या तांत्रिक कारणांमुळे ही परिस्थिती आत्ताची जास्त आहे, की सतत आपण काहीतरी बोलतो आहे आणि त्याच्यावर लगेचच उड्या पडतात आणि लगेचच कोणीतरी काहीतरी त्यांचं मत व्यक्त करतं आणि मुद्दा बाजूला राहतो आणि एक वेगळ्याच दिशेने ती सगळी चर्चा आणि भांडण आणि हे सगळं जातं आणि तो एक कोलाहल, एक केओस तयार होतं आणि त्या केओस मध्ये तुमचं म्हणणंही हरवतं, तुम्हीही हरवता, तो मुद्दाही हरवतो, ज्याच्यासाठी हे चालू आहे तो माणूसही हरवतो. आणि अर्थातच ह्या सगळ्या हरवाहरवीमध्ये ती जी एक तुझे एक सहवेदना जी आहे एखाद्या व्यक्ती बरोबरची, ती अर्थातच एखाद्या गवतामध्ये ते छोटीशी एक काय म्हणतात सुई हरवण्यासारखं आहे ते, आणि ते सापडतही नाही आणि ते नंतर परत कधीतरी आपलाच पाय त्याच्यावर पडतो तेव्हा आपल्याला ते दुखतं आणि मग ते परत नव्याने उफाळून वाढतं. प्राजक्त, पण म्हणजे आता आपण ज्या गप्पा मारतोय त्याच्यात हे आहे की लेखकाला म्हणा किंवा एखाद्या लेखक दिग्दर्शकाला जे काय सांगायचं आहे ते लिखित रूपात असो, सादरीकरणाच्या रूपात असो, ते ह्या सगळ्या कोलाहलात पोचतंय की नाही हा प्रश्न पडत असेल ना. म्हणजे की आपण तर सांगायचा प्रयत्न करतोय पण ते तसं पोचायला मध्ये खूप अडथळे आहेत. आता ही नाटकं मी तिन्ही केलेली आहेत, त्यामुळे मला जे लिहायचं होतं ते लिहून ते सादर करून त्याच्यामधलं जे मला म्हणायचंय ते पोहोचलेलं आहे. ज्या प्रेक्षकांनी ते नाटक अटेंड केलं, प्रेक्षक म्हणून त्यांनी म्हणजे मागे येऊन जेव्हा भेटले तेव्हा त्यांना ते ऑलरेडी पोहोचलेलं आहे असं मला वाटतं, ज्यांनी प्रयोग पाहिलं त्यांनी. पण आता प्रयोगाचे जसे फायदे आहेत तशा मर्यादा पण आहेत की त्या नाट्यगृहात मधल्या लोकांपर्यंतच ते पोहोचतं. पुस्तक झाल्यावर दोन गोष्टी होतात. एक तर जसं मी मगाशी म्हटलं की एक असं एखादं नाटक जे फक्त आपल्या आठवणी आणि स्मरणामध्ये न राहता त्याचं एक व्यवस्थित एक त्याचं पुरावा निष्ठ एक डॉक्युमेंटेशन तयार होतं, एक. आणि दोन, आता जसं तुम्ही म्हणताय तशा पद्धतीने आता ते लोक वाचतील आणि मग त्याच्यावर काय प्रतिक्रिया येतील, एखाद्याला वाटलं ते सादर करावं तर ते निश्चित ते त्यांच्या पद्धतीने सादर करतील आणि मग ते या कसोटीवर पुन्हा येईल की हे पोहोचतंय की नाही पोहोचत आहे. प्राजक्त, तुमचं देवबाभळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अक्षरशः लाखो लोकांनी आतापर्यंत पाहिलंय आणि अजूनही त्याचे प्रयोग होत आहेत. आणि आता आपण ज्या पुस्तकाविषयी बोलतोय त्यातली जी 3 नाटकं आहेत ती पूर्णपणे वेगळी आहेत. तर म्हणजे मी जसं म्हटलं, मला तर माझ्या बातम्याच आठवत होत्या जेव्हा तुम्ही लिहिलेलं हे पुस्तक मी वाचत होते तेव्हा. तर म्हणजे लेखकाला हे जे वाटतं ते कोणत्या क्षणाला वाटतं की अरे हा विषय जो लिहिलाच पाहिजे, माझं जे काय मत आहे ते मांडलंच पाहिजे. मग ते फॉर्म कुठलाही असू शकतो, फॉर्म मग कथेचा असू शकतो, कादंबरीचा असू शकतो किंवा तुम्ही जसा लिहिलाय तो नाटकाचा असू शकतो. बरोबर. मला वाटतं त्याच्यात माझं वैयक्तिक मला असं वाटतं त्याच्यात जेव्हा विसंगती दिसते तेव्हा मला वाटतं ते नाट्य तयार होतं की हे बोलतात काय आहेत आणि करतात काय आहेत. आणि एक आपल्या डोळ्यासमोर एक सगळं एक प्रहसनच दिसू लागतं आपल्याला, एक सगळं सटायरच दिसायला लागतं की हे काय बोलतात तुम्ही आणि हा मुद्दा तेवढा आहे तरी का, तुम्ही काय सांगतात. किंवा अशा अनेक घटना आता आपल्याला बघायला मिळतात की ज्याच्या बोलण्यामध्ये आणि ऑन ग्राउंड इतका फरक आहे आणि तुमच्या एका वाक्यामध्येच जेव्हा कोणी बोलतं की खरं तर मला खूप एकटं राहायला आवडतं, आता माझा एक मोठा कार्यक्रम आहे तिकडे माझं लेक्चर, तिथे माझं एक, सो हे
हे मला एकटं राहायला आवडतं आणि माझा एक मोठा कार्यक्रम आहे. एका वाक्यातच एवढं हे मी उदाहरण देतोय. तर हे इतकं हे आहे आणि ते जेव्हा त्याला सामाजिक प्रश्नाशी निगडीत जेव्हा येतं, आपण एवढे यंत्रणा म्हणून मला असं वाटतं की कुठेतरी अपुरे पडतो आहे. आणि मला वाटतं जेव्हा सामाजिक एखादा लेखक किंवा कवी किंवा कुणीही जेव्हा एखादा सामाजिक पद्धतीच्या, सामाजिक आशयाचं, सामाजिक प्रश्नाचं जेव्हा एखादं काही कलाकृती जेव्हा लिहितो, तेव्हा तो एक फीडबॅक असतो असं मला वाटतं. तो यंत्रणेसाठीचा तो फीडबॅक आहे की हे तुम्ही जी यंत्रणा राबवता आहात त्या यंत्रणे ती कुठे कमी पडत आहे का, तर ती कदाचित कमी पडते आहे आणि ती जागा कोणती आहे, तर हे त्याच्यावरचं उत्तर आहे. आणि हा आमचा फीडबॅक आहे. हा त्याला तुम्ही टीका म्हणून बघा, कोणी काय म्हणून बघा, ते तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण मला वाटतं एक 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 लेखक म्हणून तो त्याचा फीडबॅक असतो त्या यंत्रणेवरचा. प्राजक्त, तुम्ही उत्तम लेखक आहात हे आम्ही तुमच्या नाटकांमधनं कायम आम्हाला जाणवत असतं. पण वेगवेगळे फॉर्म्स जे आहेत साहित्याचे, त्या साहित्याच्या फॉर्म्स बद्दल तुम्हाला काय वाटतं, किंवा ते आपण ट्राय करावे वेगवेगळ्या पद्धतीने, असं तुम्ही कधी प्रयत्न करता का? हो, मी नेहमीच करतो. मी अनेक कविता लिहिलेल्या आहेत. अजूनही मी लिहित असतो. आता कदाचित आता म्हणजे मी हे पुस्तक जेव्हा आमचं काम चालू होतं त्यावेळेसच आमचं हेही बोलणं झालं की तुम्ही कविता पाठवा आणि ते सगळं बोलणं झालं. मी अनेक ललित लेख किंवा कथा पण लिहिलेल्या आहेत. मी अनेकदा नाटक लिहिण्याच्या आधी बऱ्याचदा मी कथा लिहितो. म्हणजे तो जग मला पूर्ण दिसतं आणि मग मी नाटकाकडे वळतो. तर वेगवेगळे अर्थातच वेगवेगळ्या पद्धतीचे साहित्य प्रकार जे आहेत ते मला स्वतःला खूप वाचायला आवडतात. आणि ते म्हणजे इट गोज विदाउट सेइंग की ते त्याचं त्या त्या ठिकाणी एक एक महत्व आहे. पण मला कदाचित हे उत्तर थोडं रोमॅन्टिक वाटेल किंवा थोडं पोएटिक वाटेल. पण मला असं वाटतं की विषय तुम्ही ऍज अ लेखक, वाङ्मय प्रकार लेखक म्हणून तुम्ही त्याची निवड करत नाही. ती कथा, तो विषय ते निवड करतं की याची कविता व्हायला हवी, याची कथा व्हायला हवी, याची कादंबरी व्हायला हवी. हा तुमचा ऍज अ लेखक म्हणून चॉईस असण्यापेक्षा त्या विषयामधली एक आस हाक असते जी तो फॉर्म निवडते. खरं तर म्हणजे तुम्ही एका कविता संग्रहाबद्दलची छोटीशी माहिती आम्हाला देऊनच टाकली आहे. पण खरंच येत्या कालावधीमध्ये आम्हाला आणखीन काय वाचायला मिळणार आहे प्राजक्तकडून? मी जसं मी म्हटलं, एक कविता संग्रहाचं माझं काम चालू आहे, ज्या मी खूप अनेक वर्ष लिहितो आहे, अजूनही अधेमध्ये लिहित असतो. त्या सगळ्याचं मी एक जरा संकलन संपादन मी करतो आहे आणि कदाचित ह्या वर्षात ते पुस्तक यायला हवं. आणि तशाच पद्धतीने माझ्या काही कथा आहेत, काही ललित लेख आहेत, हे सगळं सुद्धा मी जरा संपादित करतो आहे आणि येत्या काळात ते व्हावं अशी माझी इच्छा आहे. प्राजक्त, खरं तर आपण आनंदाचं पानमध्ये शेवटच्या भागामध्ये नेहमी काही लक्षवेधी पुस्तकं, म्हणजे जी आता लेखकांकडून आपल्यापर्यंत पोहोचतात किंवा प्रकाशकांकडून आपल्यापर्यंत पोहोचतात किंवा ज्यांच्याबद्दल खूप चर्चा होते, अशा पुस्तकांविषयी 3-4 पुस्तकांविषयी सांगत असतो. मला पूर्ण कल्पना आहे की तुम्ही एक उत्तम वाचक आहात आणि समकालीन लेखकांचंही लेखन वाचत असता. तर आज आम्हाला तुम्ही 3-4 पुस्तकं प्लीज रेकमेंड करा की जी तुम्हाला वाटतं की सध्या वाचायलाच पाहिजे. खरं तर म्हणजे पुस्तकं जी हाताला लागेल, ती वाचलीच पाहिजे. मी अशी काही पुस्तकांची हवं तर नावं मी घेतो की म्हणजे त्यात असं नको, म्हणजे मला असं काही म्हणायचं नाहीये की ही माझी आवडती आहे किंवा मी जी पटकन सांगतो अशा पद्धतीची की जी मी गेल्या काय म्हणतात 2-3 महिन्यात जी मी सतत पाळली आहे अशा पद्धतीने. मी एक ज्या पुस्तकाकडे मी सतत एक 15-15 दिवसांनी मी सतत जातच असतो, ते म्हणजे राजीव नाईकांचं मोकळा नावाचं एक पुस्तक आहे. ते मी एक माझा रियाज म्हणून, भाषेचा रियाज म्हणून किंवा एक सहजच म्हणून त्याच्यात छोट्या छोट्या कथा आहे. आणि राजीव नाईक
यांची एक लिखाणाची जी शैली आहे हो, त्याची पद्धत एक आहे. खूप मस्त गंमत आहे. ते मी सतत वाचत असतो. दुसरं मी आता नुकतंच खिडक्या अर्ध्या उघड्या म्हणून एक कथासंग्रह आहे, तो मी रिसेंटली मी वाचला. आपलं मतकरी जे आहेत त्यांचं त्यांचं ते लेखक आहेत, त्या कथाच आहेत. मी बालाजी सुतारांचं एक मला वाटतं वर्ष झालं पुन्हा एक नव्याने ते पुस्तक वाचलं. दोन शतकांच्या सांध्यातली. हो. ते एक वाचलं. अजून 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 एवढं मला नाही, हरकत नाही. खूप उत्तम अशा रेकमेंडेशन्स होत्या. राजू नाईकांची पुस्तकही खूप वाचली जातात आणि लोकांच्या आणि मी आवडते आता लेखक एक सहज परत रिव्हिजिट म्हणून मी नुकतंच म्हणजे अगदी आता जे पुण्याला जे हे झालं, आपलं एक मोठं पुस्तक प्रदर्शन झालं. पुस्तक महोत्सव. त्या प्रदर्शनमध्ये मी माझ्याकडे होतं तरी मला त्या दिवशी वाचायची खूप अशी इच्छा म्हणून आली. म्हणून मी आळेकर सरांचं बेगम बर्वे परत मी घेतलं आणि परत ते नव्याने वाचलं होतं. मन समजावून एक मी एवढ्यात रिसेंटली विकत घेतले. ते मला पुन्हा एकदा नव्याने वाचायचं आहे. सो ही अगदी आणि कविता तर अशा माझ्या उशाशीच कवितांची पुस्तकं असतात जी मी सतत चालत असतो. सध्या मी हिंदी जरा जास्त कविता वाचतो आहे. नाही, खरंच प्राजक्त, तुम्ही जी पुस्तकं आम्हाला सांगितली ती उत्तमच आहेत. आणि आज आपण ज्या गप्पा मारल्या नाटकांच्या निमित्ताने त्यांमधूनही आम्हाला लक्षात आलं की लेखकाला जे सांगायचंय ते तो कशा पद्धतीने सांगतोय. आणि तुम्ही आम्हाला एक उत्तम बातमी दिलेली आहे की तुमचा कविता संग्रह सुद्धा प्रकाशित होतोय. त्यामुळे त्यासाठी शुभेच्छा. आणि आज आमच्याशी गप्पा मारल्या त्यासाठी खूप खूप आभार. थँक्यू सो मच. आता वेळ झाली आहे ती आजच्या दिवसातली लक्षवेधी पुस्तकं कोणती हे जाणून घेण्याची. आजचं पहिलं पुस्तक एका मोठ्या कवयित्रीचं आहे. कल्पना दुधाळ यांचा जारवा हा ललित लेखसंग्रह आहे. या संग्रहाला नुकताच मानाचा पुरस्कारही मिळालेला आहे आणि शब्द प्रकाशनाचं हे पुस्तक आहे. बिलाबॉंग ही दुसरी कादंबरी ही ललित प्रकाशनानं प्रकाशित केलेली आहे. ही सध्या खूप गाजते. अक्षय दया मोहिते या युवा लेखकाची ही कादंबरी आहे आणि याचं अर्धनागरी जीवन, त्यातले बहुजनांचे प्रश्न या सगळ्यांबद्दल ही कादंबरी उहापोह करते. आजचं तिसरं पुस्तक जरासं वेगळं आहे. कामाचा माणूस हे अजितदादा पवारांविषयीचं पुस्तक नुकतंच प्रकाशित झालंय. निशांत वाघमारे यांनी हे पुस्तक लिहिलंय आणि बुक वाईब पब्लिकेशनचं हे प्रकाशन आहे. आजचं चौथं पुस्तक खरं तर फार महत्त्वाचं आणि वेगळं आहे. साखर गोड पण जीवघेणी हे कशाविषयी माहिती देणारं पुस्तक आहे हे तुम्हाला समजलं असेलच. डॉक्टर अनिल गांधी यांचं हे पुस्तक आहे आणि सॅम प्रकाशनानं हे प्रकाशित केलंय. आम्ही या कार्यक्रमासाठी नव्या दर्जेदार साहित्याच्या शोधात नेहमी असतो. तेव्हा तुम्ही सुद्धा आम्हाला त्यासाठी सहकार्य करावं आणि नवीन पुस्तकांविषयी नक्की कळवावं. त्यासाठी आमचा ईमेल ID आहे anandachapan@gmail.com. तेव्हा नक्की कळवा आणि वाचत राहा. धन्यवाद. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.